पण हे सर्व सोडून तिथं फक्त एकच असते की बा निदान माझा भाऊ सुखी राहिला पाहिजे, माझ्या भावाचं घर सुखी राहिलं पाहिजे. पण एका बहिणीने एक भावगीत त्यावेळेस म्हटलं होतं, ते आपल्या इथे मी आलो सुरू होतं, सांगना देवी जाऊन माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या, म्हणजे एवढ्या मोठ्या मनाची माझी बहीण असते. जात धर्म पंथ कोणताही असू द्या, पण बहीण भावाचं नातं हे प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत फार महत्वाचं. बहीण मोठी असो की लहान असो, ती नेहमी आपल्या भावाची काळजी घेते. तिला फार भावाचं कौतुक राहते. कालांतरानं त्या बहीण भावाच्या नात्यात अनेक असे काय म्हणता येईल, छोट्या मोठ्या ज्या एका काल बहिणी सांगितलं की बा घरी 4 भाऊ एकच बहीण होती, सर्व व्यवस्थित सुरू होतं. वडील वारले, 7-12 नाव आलं, भावाला गेली 3 एकर, ती म्हणाली पुरत नाही, पण बहिणीशी बोलणं बंद झालं. त्या तळेगाव दशासाठी घडलं. मग या बहीण भावाच्या एवढा सुंदर नात्याचं काउन कट झाली काय लावणी नाही बंद केली म्हणते. हा सोहळा अनेक ठिकाणी जो आपण करत आलो, आपल्या इथं किती वर्षाला आपण सोहळा केला होता? आता आज रक्षाबंधन झाला, घरी जाण तर जावा विचार तुम्हाला नाही, हा तुमचा भाऊ कुठं काय होता म्हणून का नाही, पण जायला उत्तर द्यायला लागेल की नाही. रक्षाबंधन बंद झालं का नाही? दरवर्षी आपण भोंगा पाठवतो, तालुक्याच्या ठिकाणी रक्षाबंधन घ्यायचो आपण. चालू रेल्वेला आली नाही आणि जयेश नावेकर जी आहे, सिद्धार्थजी भोती आमच्यासोबत आहेत, आंबोळी जी आहे, मोल आहे, त्यांनी आयोजन केलं. असे श्रीकांत भोयर आहे मंडळाचे. आपण कुठं होतो की जावा विचारल का 5 वर्ष भाऊ कुठं होता. तर दरवर्षी आपण मोठ्या ठिकाणी रक्षाबंधन घेत आलो. लोणीला आपण दरवर्षी घेत, म्हणजे माझ्या या इथं जेव्हा मी बोलून गेलो होतो की माझ्या बहिणीचा मुलगा असो की मुलगी असो, म्हणजे माझा भाचा भाची, त्याच्या औद्योगिक शिक्षण काय देऊ शकतो त्या अनुषंगाचे कोर्सेस आपण उभे केले. सर्वात पहिला कोर्स केला JNM म्हणजे 12वी झाल्यावर वाटतं. कोविड नंतर सर्वात मोठं जर त्रास झाला असेल तो नर्सेसचा आहे. तो सर्वात जास्त रोजगार नर्स या व्यवसायाला उपलब्ध झाला. त्यासोबतच BSc नर्सिंग, JNM, फिजिओथेरपी, PBBSc हे 4 कॉलेज चालवून आपण उभे केले. कॉलेज उभे करायचं कारण म्हणजे काय, आपण अमरावतीलाही करू शकलो असतो, वर्धेला, नागपूरला कुठेही करू शकलो असतो. पण तालुक्याच्या ठिकाणी काय केलं का माझ्या बहिणीचे मुलं ते शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे इथून अपडाऊन करायचं झालं तर तुम्हाला थोडंसं अपेटी वाटत, पण बंडेरा जेवढं जाईल तेवढं चांदूरचं अंतर येते आणि कुठेतरी नांदगाव आणि चांदूरला पुढे शिकली तर ते घरच्या बाजूला त्यांचं शिक्षण होते. त्या अनुषंगाचा प्रयत्न आहे. त्यासोबतच एक देवदूत फाउंडेशन आपण उभं केलं. त्या फाउंडेशनमध्ये काय होईल, आता तुमच्या गावात एक नवीन प्रॉब्लेम सगळीकडे सुरू झालेला आहे. मुलीचं लग्न झालं तर जावई व्यसनातून भेटला तर 2-4-6 महिन्यातच तोड होते, बरोबर. 1-2 वर्षातून जाते कुठं, हे प्रमाण मोठं वाढलेलं आहे. मग काय करायचं, त्या असंख्य ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांना वाटतं बघ तोड झाल्यावर घरी आई बाबाकडे व्हायचं काय, तर नाही. मग काय करता येईल, ती सुद्धा पायावर उभं राहू शकते का. मग असे ज्या अनेक अशा ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतोय, तर सर्वात मोठं केक बेकिंग, त्यासोबतच ब्युटिशियन, अजून कोणते कोर्स आहेत, त्यानंतरच त्यासोबत ब्युटी पार्लरचा आहे, केक बेकिंग आहे, मेहंदी आहे, असे 28 कोर्सेस आपण सुरू करतोय. मग उद्या एखाद्या बहिणीला वाटतं की बाबा मी काहीतरी माझं छोटंसं शोरूम टाकू शकते, दुकान टाकू शकते, गावात माझं घरचं काम करून मी 2-4 तास मी माझा उद्योग व्यवसाय उभा करू शकतो. मग शेवळ्याचा आहे, त्यानंतर आज कुरडा आहे, तुम्ही सर्व पाहिला असेल तुमच्या गावात झोमॅटो येते काय ते. आजकाल तुम्ही अमरावतीत कुठे गेले असेल तर पोरं आजकाल मोबाईलवर ऑर्डर देते की नाही. त्या पद्धतीचा उद्योग धंद्याचा 28 कोर्सेस 3 महिने 6 महिन्याचं ट्रेनिंगचे देणार आहोत. त्यासोबत तिला लागणारा उद्योग व्यवसाय ही मदत थेट माझ्या बहिणीला करण्याचा प्रण आपण घेतलेला आहे. आता हे सर्व कोण करत, भाऊच करत. तुमचा हा भाऊ करत. पण सातत्यानं माझी आई नेहमी सांगत होती की जेव्हा मी लहान होतो की बा
बहिणी दिल्यानं काहीच कमी होत नाही, बरोबर आहे ना? बहिणी दिल्यानं कमी होते काय? काय म्हणते मावशी? काय म्हणते? बहिणी दिल्यानं कमी होत नाही, म्हणून जेवढा मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम आपण घेतो आहे त्याच्या 10 पटीने आशीर्वाद ईश्वर मला देतो आहे. सातत्यानं तुमच्या बाजूलाच उत्तम स्वामीजी राहतात लोहगावला. ते नेहमी म्हणतात की या आयुष्यात जन्मात असं काम करा त्याची नोंद इथं कुठं होऊ ना हो एखाद्या डायरीत, पण वरच्या डायरीत नोंद झाली पाहिजे. त्या अनुषंगानं या कार्यक्रम करण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणून गॅप जरी झाली असली तरी पूर्ण हक्कानं तुमचा आवर्जून तुमचा सक्काचा हा भाऊ आहे आणि सातत्यानं आपण निश्चितच एक चांगला उपक्रम त्या बहीण भावाचं नातं ते निश्चितच पार पाडू. आणि मुद्दाम तुमच्या बहिणीला मी सोबत आणत असतो. नक्की बघला नाही परवानगीसाठी नाही, मी हजर असो नसो ती घरी हजर राहील, म्हणजे ती उद्या हे म्हणू शकत नाही की माझ्या नंदा आल्या तिचं काम मी करणार नाही. म्हणून तुमच्या सर्वांचं स्वागत राहील आणि याच अनुषंगानंच आपण रक्षाबंधन सोहळा पुढे सुरुवात करू. आपण ज्या ज्या बहिणीचं प्रेम आशीर्वाद मला इथे मिळत राहिलेला आहे ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. त्या जीवनात अनेक प्रसंग असतात, माझ्या बहिणीच्या जीवनात दुःख भरपूर आहे, पण आनंद ते थोडाफार जे चेहऱ्यावर हास्य आणता आला तोच या आमच्या मंडळाचं आमच्या या फाउंडेशनचा उद्देश आहे. पुढच्या काळात बिलकुल निश्चितच भेटू, पण तुमच्या मनात माझ्या मनात काही असाचं कारण नाही. जे दृढ विश्वास तुमचा माझ्यासोबत आहे तोच आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि रक्षाबंधनाला सुरुवात करतो. जानतात तोपर्यंत भजन म्हणाय का? कोण म्हणते भजन? जीव भोळा खुळा कसा विरळा बंधुरायाची इडा टिडा दूर टाळू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे भाऊ होईल गुणाने मोठा तेथे सुखाचा कसला तोटा आई अंबाबाई तुला मागू बाई आई अंबाबाई तुला मागू बाई देवा उदंड त्यांना आयुष्य लागू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे जीव भोळा खुळा कसा विरळा जीव भोळा खुळा कसा विरळा बंधुरायाची इडा टिडा दूर टाळू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे आई अंबाबाई तेला मागू बाई देवा उदंड त्यांना आयुष्य लागू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे माझ्या भावाला मला राखी बांधू दे. सांग आला सकाळाला मला माहेरी नेण्याला सांग आला सकाळाला मला माहेरी नेण्याला वाट पाहिली तुझी मी रक्षा बंधनच्या सणाला
वाट पाहिली तुझी मी रक्षाबंधनच्या दिवसाला बहीण आहे गरिबीनं गोष्ट करते विचारानं बहीण आहे गरिबीनं गोष्ट करते विचारानं जाते पोटाच्या कामाला धीर देतो रे शंकरा जाते पोटाच्या कामाला धीर देतो रे शंकरा सांग आलास का दादा मला माहेरी नेण्याला वाट पाहिली तुझी मी रक्षाबंधनच्या दिवसाला वाट पाहिली तुझी मी रक्षाबंधनच्या दिवसाला नको करू पुरणपोळी नको घेऊ साडी थोडी नको करू पुरणपोळी नको घेऊ साडी थोडी जाते पोटाच्या कामाला धीर देतो रे शंकरा जाते पोटाच्या कामाला धीर देतो रे शंकरा सांग आलास का दादा मला माहेरी नेण्याला वाट पाहिली तुझी मी रक्षाबंधनच्या दिवसाला वाट पाहिली तुझी मी रक्षाबंधनच्या दिवसाला सर्टिफिकेट बोलवलं काय समोरच्या गावात इथून कुठं इथून पाहतो ना कोणतं गाव आहे तुला आहे का देवरा आहे का समजा हां शंकर धागा